नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मी वैशाली सुनील धनगर आविष्कार फाउंडेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। माझा नवीन चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळतील। नमस्कार विद्यार्थी बालमित्रहो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी विषय गणित आणि आजचा आपला घटक आहे 14वा बँक व सरळ व्याज। आता इथं पहा, आपल्याला जरा आठवूया, आपल्याला हे असं चित्र दिसलेलं आहे पहा। याच्यामध्ये पहा सेव्हिंग्स, करंट, एफडी आणि इथं लिहिलेलं आहे बँक। म्हणजे हे सगळं जे चित्र आहे ते कशाशी संबंधित आहे पहा। वरील चित्र बँकेशी, बँक म्हणजे हे कार्यालय आहे। तर बँक म्हणजे काय? तर बँक म्हणजे ही एक वित्तीय संस्था आहे। म्हणजे जिथं वित्त म्हणजे काय? पैसा। म्हणजे बँक ही पैशांचे व्यवहार करणारी सरकारमान्य संस्था असते, त्यालाच आपण काय म्हणतो? वित्तीय संस्था म्हणतो। म्हणजे पैशाची संस्था, आपण जिथं आपण पैशांची देवाणघेवाण करतो असं हे बँक ही एक संस्था आहे। आपण जो पैसा मिळवतो तो काळजीपूर्वक खर्च करावा, भविष्यातील गरजेसाठी आपण पैशांची बचत करतो। ही बचत मग आपण शिक्षण, घर, बांधकाम, वैद्यकीय खर्च, व्यवसाय, शेती सुधारणा इत्यादींसाठी करायची असते आणि म्हणून नियमितपणे केलेली छोटी बचत पुढे मोठी बनते व ती भविष्यातही उपयोगी ठरते। बँकेत ठेवलेली रक्कम सुरक्षित राहते व काळानुसार तिच्यात वाढ होते। म्हणजे आपण पहा, बँकेत कशासाठी आपण व्यवहार करतो? तर आपण त्याच्यामध्ये जे आपली बचत असते, बचत म्हणजे काय? तर आपल्याला जेवढ्या गरजेपुरतं आपण पैसे लागतात आपल्या कुटुंबासाठी तेवढे आपण आपल्यासाठी राखून ठेवतो आणि बाकीचे बँकेत आपण काय करतो? जमा करतो। आणि हा पैसा कशासाठी जमा करतो? तर आपल्याला त्याच्यामध्ये बँक पुढे काय करते? त्याच्यामध्ये आपल्याला व्याज देत असते। पुढे आपण ह्या गोष्टी शिकणारच आहोत। तर त्याच्यामुळे आपण काय करतो? बँकेत ते ठेवतो का? तर त्यामुळे आपली ती बचत काय होते? आपल्याला पुढील गोष्टींसाठी, काही भविष्यात ज्या गोष्टी असतात त्यांसाठी आपल्याला ती उपयोगी पडते आणि म्हणून ती बँकेत ठेवल्यामुळे सुरक्षित सुद्धा राहते। म्हणजे बँकेत ठेवण्याचे फायदे काय आहेत? तर एकतर व्याज मिळतं बँकेत आणि दुसरी गोष्ट आपली जी रक्कम आहे ती तिथं सुरक्षित गुंतवली जाते आणि तिथं ती सुरक्षित राहते आणि त्यामुळे आपल्याला जेव्हा गरज लागते तेव्हा आपण ती बँकेतून पैसे काढत असतो। तर आता ह्या चित्रामध्ये पहा, आर्थिक व्यवहार आहेत। तर या वरील चित्रात कोणकोणत्या व्यक्ती बँकेशी व्यवहार करताना दाखवले आहेत? तर इथं पहा, बँकेशी व्यवहार कोण करतात? हे व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक, महिला बचत गट, शेतकरी आणि विद्यार्थी। आणि इथं मधात हे जे दिसतंय मधोमध दाखवलेल्या थैलीवरील हे जे चिन्ह आहे ते र म्हणजे रुपये, बरोबर आहे? आपल्याला र सारखं दिसतंय पण त्याचं हे काय? रुपीज म्हणतात आपण, रुपये। आपलं जे करन्सी आहे आपली ती रुपयाची असते आणि त्यामुळं हे रुपये आहे। त्याच्यानंतर वरील चित्रातील पानांमुळे काय समजते? तर हे जे व्यापारी किंवा उद्योजक, व्यावसायिक आहेत किंवा महिला बचत गट आहेत, शेतकरी किंवा विद्यार्थी, हे सगळे जण काय करत असतात? बँकेशी आर्थिक व्यवहार करत असतात। काही पैसे ते त्याच्यामध्ये देवाणघेवाण सुरू असते, म्हणजे काही गुंतवणूक करत असतात, काही त्या बँकेकडून घेत असतात, म्हणजे काही बचत करत असतात, काही त्याच्याशी असे हे व्यवहार बाण पहा दोन्ही दिशेने आहेत, एकीकडे आणि एकीकडे। तर त्यामुळे आपल्याला या बाणामुळे समजते की ह्या सगळ्या लोकांचे आर्थिक व्यवहार बँकेशी जुळलेले आहेत। आता पहा, बँकेत आपण खातं काढतात, तर ते कोणाचं खातं काढताना काय काय लागतं पहा? तर बँकेत व्यवहार करण्यासाठी बँकेचे खाते उघडावे लागते आणि त्याच्यामध्ये काही कागदपत्रांची आवश्यकता असते। याच्यामध्ये पत्त्यासंदर्भात पुरावा, रेशन कार्ड, वीज बिल, म्हणजे कोणताही आपला जो आपल्याकडे जो पुरावा असेल, टेलिफोन बिल, रहिवासी दाखला, ओळखपत्र, हे जर दिलं तर त्यातलं कोणताही एखादा पुरावा दिला तरी आपलं बँकेचं खातं निघू शकते। किंवा ओळखीचा पुरावा म्हणजे याच्यामध्ये आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा बँकेने सुचवलेल्या पुराव्यापैकी एक, तसेच खातेदार असणाऱ्या ग्राहकाचा संदर्भ। आता हे झालं बँकेतील खाते उघडण्यासाठी लागणारे। आता याच्यामध्ये बघा, प्रत्येक वेळी बँकेचे आपल्याला बचतीची सवय लागावी म्हणून आपण बँकेत काय करत असतो? पैशांची देवाणघेवाण, म्हणजे आपल्याला आपण बँकेत पैसे काय ठेवतो? तर त्यामुळे आपल्याला काय मिळते? त्याच्यावर व्याज मिळत असते। आता जर आपण पहा, काही वेळा बँकेत गेल्यानंतर एक फॉर्म असतो, काही फॉर्म असे असतात की ते विशिष्ट छापील नमुने असतात, त्याच्यामध्ये पैसे काढण्याचा फॉर्म एक असतो किंवा पैसे जमा करण्याचा एक फॉर्म वेगळा असतो आणि सगळ्यात ह्याचे रंग जरी वेगळे असले प्रत्येक बँकेचे तरी त्याच्यावरील जो मजकूर असतो तो सारखाच असतो।
आणि त्यात जी माहिती भरायची असते ती सारखीच असते. आणि बँक चालू खाते असाही एक प्रकार असतो. त्यातून आपण किती वेळा रक्कम काढता येते आणि त्या खात्यातील रकमेवर व्याज मिळत नाही. परंतु असं एक जे फिक्स डिपॉझिट म्हणतो आपण किंवा आवर्ती ठेव रिकरिंग डिपॉझिट म्हणतो, आरडी म्हणतो, अशा काही सोयी असतात की त्याच्यामध्ये आपल्याला एखादी आपण रक्कम ठेवली तर ते आपण काढता येत नाही आणि मग त्याच्यावर 5 वर्षानं 7 वर्षानं ज्याप्रमाणे त्याची मुदत असते त्याप्रमाणे ते जे तेवढ्या दिवस जर ठेवले ते पैसे आपल्याला काढता येत नाही. हा यातला एक लक्षात घ्यायचा मुद्दा आहे. जे आपलं बँकेचं चालू खातं असतं त्याच्यामध्ये आपण पैसे काढणे टाकणे आपण चालू म्हणजे आपलंच आपण टाकू शकतो. महिन्यातून एखाद्या म्हणजे कधी काढू शकतो कधी टाकू शकतो. परंतु याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये आपण एकदा जर ती रक्कम फिक्स ठेवली तर म्हणजे समजा आपण एखादी रक्कम 5 वर्षासाठी ठेवली तर 5 वर्ष आपण ते अजिबात पैसे आपल्याला कोणत्याही कारणासाठी आपण वापरू शकत नाही. त्याच्यानंतर व्याज आकारणे. याच्यामध्ये पहा, बँक ठेवीदारांना बँकेत पैसे ठेवल्याबद्दल काही रक्कम मोबदला म्हणून देते. तसेच कर्जदारांना पैसे वापरायला दिल्याबद्दल बँक त्यांच्याकडून मोबदला म्हणून काही रक्कम आकारते. आणि व्याज म्हणजे काय, ह्यालाच व्याज म्हणतात. तर व्याज म्हणजे काय, जर आपण जर आपली काही रक्कम जर बँकेत ठेवली तर आपली रक्कम बँकेकडे असते आणि मग बँक काय करते, आपली रक्कम त्यांच्याकडे गेल्यामुळं त्यांना त्या रकमेचा फायदा होतो की नाही. म्हणजे बाकीच्यांना ते कर्ज देऊ शकतात, काही लोकांना ज्यांना कर्जाची आवश्यकता असते आणि म्हणून मग ते आपल्या रकमेवर काय देतात, व्याज देतात. म्हणजे व्याज म्हणजे काय तर असा एक मोबदला असतो. काही रक्कम जास्त समजा जर आपण एखादी रक्कम ठेवली 5,000 ठेवली तर त्याप्रमाणे ज्या प्रमाणात ते बँकेचा दर ठरलेला असतो व्याजदर, तो व्याजदर आपल्याला मिळाल्यानंतर आपल्याला ती जास्तीची रक्कम मिळते. म्हणजे 5,000पेक्षा जास्त मिळते. किंवा जेव्हा आपण एखादा कर्ज काढतो तेव्हा तो कर्ज काढणारा एखादा बँकेकडून कर्ज घेतो तर बँक त्याला फुकट काही कर्ज देत नसते आणि म्हणून त्याच्याकडून तो बँक काय करते, मोबदला म्हणून जास्तीचे पैसे घेते. त्याला सुद्धा व्याज म्हणतात. म्हणजे जी आकारलेली जास्तीची रक्कम आहे त्याला काय म्हणतात, व्याज म्हणतात. आणि जी मूळची रक्कम असते म्हणजे बँकेत ठेवलेल्या किंवा बँकेकडून कर्जदारास दिलेल्या रकमेला मुद्दल म्हणतात. म्हणजे मूळ जी रक्कम आहे त्याला म्हणतात मुद्दल. आणि मग आपल्याला ती किती दिवस वापरायची आहे त्याप्रमाणे दर साल दर शेकडा. आता पुढे त्याचा अर्थच मी सांगणार आहे. तर व्याजाचा दर साल दर शेकडा द सा दशे म्हणतात. दर याचा अर्थ सालासाठी म्हणजे प्रत्येक वर्षासाठी दर 100 रुपयासाठी व्याज द्यायचे व्याज. म्हणजे दर साल दर शेकडा म्हणजे हे व्याज दर साल प्रत्येक वर्षी आणि दर शेकडा म्हणजे 100 रुपयासाठी द्यायचे व्याज असते. म्हणजे आणि मुदत म्हणतात. म्हणजे मुद्दल ज्या कालावधीसाठी वापरले जाते त्या कालावधीला मुदत म्हणतात. आता याच्यामध्ये पहा हे 3 शब्द आलेले आहेत. मुद्दल म्हणजे जी रक्कम आहे आपण जेवढी आपण घेतली ती. मुदत म्हणजे किती वर्ष, 1 आहे 2 आहे याला मुदत. आणि व्याज म्हणजे दर साल दर शेकडा म्हणजे दर साल आणि दर शेकडा म्हणजे दर शेकडा 100 रुपयासाठी प्रत्येक वर्षासाठी किती रुपये व्याज द्यायचे हे 2-4 शब्द आहेत ते समजून घ्यायचे आहेत. आणि अशा प्रकारे आपण आज फक्त आपण सरळ व्याज या व्याजाचा आपण विचार करणार आहोत. अधिक काळासाठी व्याजाची आकारणी अनेकदा जास्त गुंतागुंतीची असते आणि ती सरळ व्याजापेक्षा वेगळी असते. आता फक्त आपण ह्याच्यामध्ये सरळ व्याजच कसं काढतात तर ते शिकणार आहोत. तर पहा त्यासाठी मी एक तुम्हाला गणित सर्वप्रथम समजून सांगणार आहे आणि मग आपण उदाहरण संग्रह 35 सोडवणार आहोत. तर इथं पहा, विलासरावांनी विहिरीवर मोटार बसवण्यासाठी दर साल दर शेकडा म्हणजे पहा दर साल दर शेकडा प्रत्येक वर्षासाठी 100 रुपयासाठी 8 रुपये दराने बँकेकडून रुपये 20,000 कर्ज घेतले. 1 वर्षानंतर ते बँकेस किती रक्कम परत देतील. म्हणजे पहा ह्या विलासरावांनी विहिरीवर मोटर पंप बसवण्यासाठी काय केलं तर बँकेकडून 100 रुपयाला 8 रुपये म्हणजे जर 100 रुपये जर 1 वर्षासाठी घेतले तर त्याच्यावर प्रत्येक वर्षाला त्यांना 8 रुपये द्यायला लागणार. तर त्यांनी अशी किती रक्कम घेतली तर 20,000. आणि आता 20,000 घेतल्यामुळे आता त्या 20,000वर 1 वर्षानंतर किती बँकेला व्याज रक्कम बँकेला परत करावी लागेल. तर याच्यामध्ये पहा मुद्दल जे आहे याच्या गणितामध्ये
मुद्दल जे आहे ते आहे 20,000 रुपये. इथं लक्षात घ्यायचं, एवढं लिहून घ्यायचं. हे मुद्दल जे आहे ती 20,000 आहे. त्याच्यानंतर दर साल दर शेकडा म्हणजे दर व्याजाचा दर किती आहे 8 रुपये. म्हणजे 100 रुपयाला 8 रुपये द्यावे लागणार आहे. त्याच्यानंतर म्हणजे मुद्दलाच्या प्रमाणात व्याज बदलते, बरोबर आहे. म्हणजे 100 रुपयाला जर 8 रुपये व्याज असेल तर 20,000 रुपयाला किती, तर ते आपण एक्स तर ते काय मानूया आपण एक्स मानू. म्हणजे 20,000 रुपयावर मिळणारे व्याज एक्स रुपये मानू. म्हणजे पहा, यांनी 20,000 रुपये त्या बँकेकडून घेतले. आता त्यांना किती व्याज किती व्याज द्यावं लागेल तेवढं त्यांना पाहता. तर आता इथं पहा अशा प्रकारचं गणित आहे. तर एक्स एका बाजूला एक्सला 20,000 भागतात, तिकडे गेल्यावर काय होणार आहे 8/100 गुणिले हे 20,000 वर जाणार आहे. हे देख, हे 2 शून्यला हे 2 शून्य गेले आणि 200 गुणिले 8 बरोबर काय झाले 200 गुणिले 8 1600. पहा गुणाकार करून पहा 1600 रुपये. तर हे जे आहे एक्स हे काय आहे, हे व्याज आहे फक्त. हे फक्त काय 1600 रुपये व्याज आहे. किती रुपयावरचं, ह्या 20,000 रुपयावरचं व्याज आपण जे एक्स मानलेलं आहे. तर ते आहे 20,000 रुपयावरील व्याज फक्त. ₹1600. आता त्यांचं काय म्हणणं आहे की ते एका वर्षानंतर ते बँकेस किती रक्कम देतील. मग फक्त 1600 देणार आहेत का, नाही तर त्यांचे अगोदर हे 20,000 पण द्यावे लागणार आहेत की नाही. जे मूळ रक्कम आहे मुद्दल ती आणि प्लस हे त्यांनी काय ते बँकेने काय ते फुकट दिले होते का, नाही. तर त्याच्यावर व्याज घेतलं होतं दर साल दर शेकडा 8 रुपये दराने. म्हणजे 100 रुपये मी तुम्हाला देणार तर तुम्हाला 8 रुपये जास्तीचे द्यावं लागणार. अशा प्रकारे व्याज म्हणजे काय, तर जास्तीचा जो आपण रक्कम आकारतो ती पण 100 रुपयाला ठरलेली असते दर साल दर शेकडा आणि दरवर्षी. तर हे 1600 रुपये जे व्याज आहे ते या मुद्दलात मिळवावं लागणार आहे. आणि त्यावेळीच आपल्याला 20,000 अधिक 1600 बरोबर 21,600 रुपये बँकेला परत द्यायला लागणार एवढी रक्कम आहे. 21,600 एवढी रक्कम बँकेस परत द्यावी लागेल. म्हणजे मुद्दल पण द्यावं लागणार आहे, त्यांची मूळची रक्कम घेतली होती 20,000 ती पण द्यावी लागणार आहे आणि व्याज पण त्याला द्यावं लागणार आहे. तर अशा प्रकारे हे गणित मी तुम्हाला समजून सांगितलं. तर याच्याच आधारे आपल्याला सराव संच आज सोडवायचा आहे. तो आहे सराव संच 35. आता याच्यामध्ये सराव संच 35 सोडवायचा आहे. तर इथं पहा, दर साल दर शेकडा 10 दराने 6,000 रुपयांचे एका वर्षाचे व्याज किती येईल. आता इथं दर दिलेला आहे, दर साल दर शेकडा यालाच काय म्हणतात दर, व्याजाचा दर सुद्धा म्हणतात. तर हा किती आहे 10 रुपये. म्हणजे 100 रुपयाला 10 रुपये. आता त्यांनी किती रुपये घेतले तर 6,000 रुपये. तर हे आहे आपण मुद्दल म्हणतो. मुद्दल म्हणजे जे मूळ रक्कम असते त्याला मुद्दल म्हणतात. तर हे आहे 6,000 रुपये. आणि आता आपल्याला व्याज काढायचं आहे, सरळ व्याज. तर आता इथे लक्षात घ्या 100 रुपयाला व्याजदर आहे 10 रुपये. 100 रुपयाला किती व्याजदर आहे 10. आणि आता रक्कम किती घेतली आहे त्यांनी दर 6,000 रुपयाला एक्स मानू. तर 6,000 रुपयाला एका वर्षाचं व्याज किती मानू आपण एक्स मानू. वर एक्स लिहिलं. आता एक्स बरोबर एक्स काय आहे 6,000 भागतायत, मग इकडे गेल्यावर काय होणार आहे गुणिले 6,000 होणार आहे. हे 2 शून्य हे गेले 60 गुणिले 100 बरोबर 600. तर आता त्यांनी काय म्हटलंय फक्त की
6,000 रुपयाचे एका वर्षाचे व्याज किती येईल, व्याज फक्त म्हटलेलं आहे. मग हे व्याज किती येईल, एका वर्षाचे व्याज 600 रुपये येईल. त्यांनी असं म्हटलं का की किती रुपये पूर्ण रक्कम म्हणून परत द्यावी लागेल असं वगैरे काही म्हटलं नाही. पूर्ण रक्कम म्हटलं तर त्यांचं जे ऑलरेडी जे घेतलेलं आहे ते प्लस हे करावं लागतं, म्हणजे व्याज त्यात मिळवावं लागतं. परंतु त्यांनी फक्त काय म्हटलं, व्याज किती येईल, तर व्याज किती येईल तुम्हाला, त्यांना 600 रुपये एवढं येईल. हे झालं पहिलं उदाहरण. त्याच्यानंतर दुसरं आहे उदाहरण की महेशने 8,650 रुपये दर साल दर शेकडा 6 दराने एका वर्षासाठी बँकेत ठेवले. आता त्यानं काय केलं, बँकेत ठेवलं म्हणजे त्याला आता त्याच्यावर व्याज मिळणार आहे की नाही. त्यानं किती रुपये ठेवले, 8,650 रुपये. आणि त्याला प्रत्येक 100 रुपयाला 6 रुपये, म्हणजे 100 रुपये जर ठेवले एका वर्षासाठी तर त्याला वर्ष झाल्यानंतर किती रुपये मिळणार आहेत, तर 106 रुपये. तर अशी ही रक्कम आहे 8,650. तर यासाठी एका वर्षानंतर त्याला किती रुपये मिळतील. तर आता इथं लक्षात घ्यायचं, जे पहिलं मुद्दल आहे म्हणजे त्याचं महेशचं, तर ते किती आहे, 8,650 रुपये हे त्यानं बँकेत ठेवलेलं आहे. आणि व्याजदर किती आहे, व्याजदर म्हणजे दर साल दर शेकडा, म्हणजे तो दर म्हणतात, त्याला म्हणतात 6 रुपये दराने. तर आता एका वर्षानंतर आपल्याला महेशला किती रुपये मिळतील असं विचारलेलं आहे. तर त्यांनी पाहता लक्षात घ्या, 100 रुपयाला 6 रुपये व्याजदर आहे. तर 8,650 रुपयाला किती व्याजदर मिळणार आहे, तर 8,600 रुपयाला आपण काय म्हणूया, एक्स व्याजदर मिळेल असे मानू. इथं एक्स लिहा. आता एक्स बरोबर 6/100. आता हे याला भागता तिकडे गेल्यावर गुणणार आहेत. तर अशा प्रकारे आता पहा, 5 दुनी 10, 5 एके 5, तुम्ही असं करू शकता 8, 5 एके 5, 5 7 35, 1 उरला 5 3 15, 173. आता पुन्हा बेकवेन बेत्रिक 6, म्हणजे पहा किती मिळालेलं आहे, 173 गुणिले 3, 3 त्रिक 9, 3 7 21, 7 2, 3 1 3 2 5. म्हणजे हे फक्त काय मिळालं, 519 रुपये हे व्याज मिळेल. त्याला महेशला व्याज मिळणार आहे. आणि त्याच्या अगोदरची पण रक्कम आहे, किती आहे, 8,650 रुपये अधिक हे 519 जास्तीचे व्याज मिळणार आहे. त्यानं बँकेत ठेवले की पैसे 8,650 आणि त्याला व्याज एवढं मिळणार आहे. म्हणजे त्याला हे पहिली पण रक्कम मिळणार आहे आणि एवढे शिल्लकचे जास्तीचे पण पैसे मिळणार आहे. म्हणजे 8,650 अधिक 519 9, तर त्याला पहा रक्कम किती मिळणार आहे, 9,169 रुपये. आता तुम्ही म्हणाल कसे मिळाले, तर ही जी मूळची रक्कम होती ती तर त्याला मिळणारच आहे आणि व्याजदर त्याला 100 रुपयाला 6 रुपये, मग एवढे पैसे त्याने ठेवले होते. आणि जे व्याज म्हणजे काय, तर आपल्याला जास्त रक्कम मिळते. ती जास्तीची रक्कम किती मिळाली, 519. आणि ते आपल्याला आपल्या मूळ रक्कम जी रक्कम आहे त्याच्यामध्ये आपण ती मिळवल्यानंतर आपल्याला एवढे रुपये मिळतात व्याजासकट जे म्हणतो आपण, तर ते एवढे मिळणार आहेत महेशला. पूर्ण वाक्यात तुम्ही खाली लिहायचंय. तर महेशला 1 वर्षानंतर एकूण 9,169 रुपये मिळतील. इथं लिहिलं तरी चालते. महेशला 1 वर्षानंतर त्याच्यानंतर उदाहरण क्रमांक आहे 3. हे झालं उदाहरण क्रमांक 2. आता उदाहरण क्रमांक 3 आहे.
अहमद चाचांनी बँकेकडून 25,000 रुपये कर्ज घेतले. व्याजाचा दर साल 12% असल्यास एका वर्षानंतर त्यांना बँकेस किती रुपये परत करावे लागतील? आता या व्यवहारामध्ये पहा, अहमद चाचांनी बँकेकडून कर्ज घेतलं. त्यांचे स्वतःचे पैसे आहेत का? नाही. बँकेकडून एवढे पैसे मला हवे आहेत म्हणून त्यांनी किती कर्ज मागितलं? 25,000. तर मग बँकेने काय सांगितलं की आम्ही 25,000 देणार, पण तुम्हाला त्यासाठी 100 रुपयाला 12 रुपये, म्हणजे 100 रुपये जर असले तर 12 रुपये द्यावे लागतील. तर मग 25,000 साठी किती द्यावे लागतील ते आता तुम्हाला काढावं लागेल. तर एवढा आम्हाला परत मग द्यावे लागतील पैसे, म्हणजे तुम्हाला 25,000 तर द्यावेच लागतील आणि जे व्याज आणखी आहे ते सुद्धा आम्हाला द्यावं लागेल. तर बँक काही आपल्याला फुकट पैसे देत नसते, त्याच्यावर व्याज आकारत असते. आणि व्याज म्हणजे शिल्लकचे पैसे, किंवा आपल्याला जर एखादी गोष्ट आपण आपले पैसे ठेवले तर आपल्याला मोबदला मिळतो, आहे की नाही? तर इथं पहा, कर्ज किती घेतलं अहमद चाचांनी? 25,000 रुपये. आणि व्याजदर किती आहे? दर आहे व्याजाचा, आपण व्याजदर लिहू, दर साल दर शेकडा, तो आहे 12%. म्हणजे 100 रुपये जर घेतले तर 112 रुपये तुम्हाला परत करावे लागणार आहेत. ते कधी? वर्ष झाल्यानंतर. तर आता तुम्ही 25,000 अहमद चाचांनी घेतलेले आहेत, तर किती रुपये तर 25,000 रुपयावर आपल्याला काय म्हणूया? X रुपये व्याज मानू. आता आपल्याला ते काढायचं आहे. म्हणजे 100 रुपयाला जर 12 रुपये व्याज असेल तर 25,000वर किती रुपये व्याज? X मानला आपण, ते काढायचं आहे. म्हणून X बरोबर 12/100 आणि हे 25,000 इकडे भागतात, तिकडे गेल्यावर गुणणार आहेत. हे 2 शून्य, हे 2 शून्य गेले आणि 250 गुणिले 12, 12 शून्य शून्य, 12 पंचे 60, 12 2 24 6 30, म्हणजे 3,000 रुपये. किती येणार आहे? 3,000 रुपये. हे काय आहे? व्याज आहे. म्हणजे जे आपण व्याज एवढे जर रुपये घेतले तर 12% किती व्याज येणार आहे? 3,000. म्हणजे आता त्यांना फक्त 3,000 रुपये द्यायचे का? नाही. तर हे पहिले पैसे त्यांचे आणि प्लस हे, बरोबर आहे. म्हणजे एका वर्षानंतर बँकेस किती रुपये परत करावे लागेल अहमद चाचांना? तर अहमद चाचांना 1 वर्षानंतर 25,000 अधिक हे 3,000 असे किती झाले? 28,000 रुपये परत करावे, बँकेस परत करावे लागतील. आता हे जे 3,000 रुपये आलेला आहे, हे कसं आलेला आहे? तर हा जो व्याजदर आहे, आपल्याला 100 रुपये जर आम्ही बँक म्हणतो आम्ही देणार, पण तुम्हाला 12 रुपये शिल्लक द्यावे लागणार आहेत. व्याज आहे, व्याजाचा दर आहे तो, की म्हणजे दर साल दर शेकडा, म्हणजे दर साल म्हणजे प्रत्येक वर्षी, आणि दर शेकडा म्हणजे 100 रुपयाला. तर 100 रुपये जर आम्ही दिले तर तुला 112 रुपये एका वर्षानंतर द्यावं लागणार आहे. तर तुम्ही एवढी मोठी रक्कम घेतली 25,000, तर त्या प्रमाणात ते व्याज वाढणार की नाही? म्हणजे 100ला 12, दुसऱ्या 100ला 12, तिसऱ्या 100ला, असे 25,000 पर्यंत ते व्याज आलं 3,000 रुपये. आणि 3,000 रुपये नुसते बँकेला द्यावं लागणार नाहीत, तर पहिलं जे 25,000 ते माफ झालं का? नाही. तर ते आणि प्लस हे असं व्याजासकट द्यावं लागते. आणि व्याजासकट जेव्हा द्यावं लागते तेव्हा आपल्याला, म्हणून आपण बँकेशी व्यवहार करतो. ते कशासाठी करतो? तर आपल्याला आपली जर रक्कम असते त्या रक्कमेवर व्याज मिळत असतं, किंवा जर आपण आपलं बँकेकडून जर कर्ज घेतले तर आपल्याला त्या प्रमाणात ती रक्कम द्यावी लागते जास्तीची, कारण कर्ज काही आपल्याला फुकट कोणतं घेणं देत नसते बँक. आणि बँकेचे व्यवहार अशा प्रकारे चालत असतात. त्याच्यानंतर पहा, चौथं उदाहरण आहे. शेततळे तयार करण्यासाठी किसन रावांनी बँकेकडून रुपये 35,250 दर साल दर शेकडा 6 दराने एका वर्षासाठी घेतले, तर त्यांना वर्षाखेरीज बँकेस किती रुपये व्याज द्यावे लागेल? इथं शब्द आहे व्याज. इथं रक्कम नाही म्हटलं. व्याज जेव्हा म्हटलं तेव्हा व्याज द्यावं लागेल, काढावं लागेल. आणि जेव्हा रक्कम म्हटलं तेव्हा व्याजात ती रक्कम मूळ मुद्दल जी आहे त्यात मिळवावं लागतं. इथं पावरच्या उदाहरणात आपण किती रुपये एका वर्षानंतर किती रुपये परत करावे लागतील, त्यांनी व्याज नाही म्हटलं, रक्कम म्हटलं.
आणि इथं व्याज म्हटलेलं आहे. तर इथं जी मुद्दल आहे तर ते किती आहे, बँकेकडून त्यांनी घेतलं 35,250 रुपये. दर साल दर शेकडा किती आहे, दर किती आहे व्याजाचा 6 रुपये, म्हणजे 100 रुपयाला 6 रुपये. मग 35,250 ला किती व्याज असेल ते एक्स मानू आपण, येणारं व्याज एक्स मानू. म्हणजे 100 रुपये जर तुमचं रक्कम असेल त्याच्यावर 6 रुपये व्याज, तर तुम्ही 35,250 रुपये जर घेतले तर त्याच्यावर एक्स रुपये व्याज अशा प्रकारे लिहाल. म्हणजे एक्स बरोबर 6/100 गुणिले, आता हे एक्स ला 35,250 काय करतात ते भागतात, वर गेल्यावर 35,250 गुणणार. आणि इथं पाहता हा शून्य गेला, हा शून्य गेला, 5 दुनी 10, 5 7 35, 5 0 0, 5 5 25. तुम्हाला पहा एकदम भागाकार नसला आला तर असा हळू करू शकता तुम्ही शांततेनं. 5 7 35, त्याच्यानंतर 2 घेतले, भाग लागला शून्याचा, 5 5 25, मग 705 म्हणजे 700. त्याच्यानंतर बेकबे आणि बेत्रिक 6, म्हणजे पहा वर किती आले 705 गुणिले 3, म्हणजे 3 5 15 आणि 3 7 21, 2115 रुपये. आता त्यांनी काय म्हटलं, बँकेस किती रुपये व्याज द्यावे लागेल. फक्त शब्द काय आलेला आहे त्यांचा, तर तो आलेला आहे शब्द व्याज, आणि व्याज फक्त आपल्याला विचारले आहे तो आहे ते किती आहे 2115. तर ते आपल्याला तेवढं द्यावं लागणार आहे. म्हणजे किसनरावांना वर्ष अखेरीस बँकेस 2115 रुपये व्याज द्यावे लागेल. हे एवढं व्याज द्यावं लागणार आहे त्यांनी असं नाही म्हटलं किती रक्कम परत द्यावी लागेल. रक्कम म्हटलं तर हे मुद्दल पण त्याच्यामध्ये मिळवावं लागणार आहे. तर ह्याच्या अशा प्रकारे पहा, आपण याच्यामध्ये पाहिलं की बँकेचे व्यवहार कशा प्रकारे चालतात, हा व्याज दर कसा ठरवला असतो, किती रुपयावर असतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये शिकलो. तर पहा, बँक आणि सरळ व्याज हा एक छोटासा असा एक घटक होता, चॅप्टर होता. त्याच्यामध्ये आपण भरपूर गोष्टी शिकलो, बँकेसंबंधित गोष्टी, आणि व्याज म्हणजे काय हे सुद्धा समजलं. व्याज किती रुपयावर आकारतात, तर दर साल दर शेकडा, म्हणजे दर वर्षी 100 रुपयाला. मग तुम्ही ज्या प्रमाणात ती रक्कम घ्याल त्या प्रमाणात ते व्याज आपण जर बँकेत ठेवलं तर त्या प्रमाणात आपल्याला मिळत असते, आणि जर बँकेकडून आपण घेतलं कर्ज तर त्या प्रमाणात आपल्याला त्या बँकेला द्यावं लागतं. बरोबर आहे. आपण आपली रक्कम जर असली बँकेकडे दिली तर आपण आपली रक्कम बँक वापरते आणि आपल्याला त्याचा मोबदला म्हणून व्याज देते. त्याचप्रमाणे जर आपण बँकेकडून पैसे घेतले तर ते सुद्धा आपलं कर्ज असतं, आणि कर्ज स्वरूपात आपण जर घेतलं तर आपल्याला सुद्धा जास्तीची रक्कम बँकेला द्यावी लागेल. अशा प्रकारे बँकेचे व्यवहार, आर्थिक व्यवहार हे चालत असतात. आणि सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, ह्या बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये, ह्या बऱ्याच पुढच्या गुंतागुंतीच्या अनेक गोष्टी आहेत त्या वेगळ्या आहेत. परंतु आपल्याला या सराव संचामध्ये फक्त सरळ व्याज कसं काढायचं एवढं शिकायचं होतं, आणि ते व्याज आपण काढायला शिकलो. आणि तुम्हाला सोप्या पद्धतीने मी सराव संच सोडून दाखवला 35. तर तो तुम्हाला नक्कीच समजला असेल आणि व्हिडिओ सुद्धा माझा आवडला असेल. आणि जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.